20 उपग्रह घेऊन PSLV C34 अवकाशात झेपावलेला आहे। यशस्वी उड्डाण झालेलं आहे। इस्रोने इतिहास रचलेला आहे आणि यामध्ये पुण्यातील एका विद्यार्थ्याने तयार केलेला उपग्रह देखील सोडण्यात आलेला आहे। दोन शैक्षणिक उपग्रहांचा देखील यामध्ये समावेश आहे। 17 उपग्रह हे विदेशी आहे, ज्यामध्ये गूगलच्या एका उपग्रहाचा देखील समावेश आहे। पुण्यातील विद्यार्थ्यांनी उपग्रह तयार केलेला होता। या उपग्रहाचे निर्माते नितीन आणि तन्मय आपल्यासोबत पुण्यातून या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत। मी या दोघांचेही स्वागत करतोय। हा उपग्रह नेमका काय आहे, त्याचा फायदा काय होणार आहे, हा त्यांचा पहिलाच प्रयत्न आहे का, असे वेगवेगळे प्रश्न आपण त्यांना विचारण्याचा प्रयत्न करणार आहोत। सुरुवातीला मी जातोय नितीन यांच्याकडे। नितीन, तू हा उपग्रह बनवलेला आहे। सगळ्यात पहिले मी तुमच्या दोघांचं अभिनंदन करतो, कारण यशस्वी उड्डाण केलेलं आहे PSLV C34 ने। तुझ्याकडनं ही माहिती जाणून घ्यायची इच्छा आहे की हा उपग्रह तुम्ही का बनवला। ओके, हा उपग्रह म्हणजे आमच्या COEP कॉलेजचा, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज पुणेचा हा पहिला उपग्रह आहे आणि विद्यार्थ्यांना सिस्टम्स इंजिनिअरिंगबद्दल जे ज्ञान लागतं ते गेन करावं म्हणून याचा एक उद्देश आहे। प्लस जे आमच्या सॅटेलाइटचा मेन पेलोड असेल पॅसिव्ह ॲटिट्यूड स्टॅबिलायझेशन, याचा अर्थ असा की तुम्ही इलेक्ट्रिकल पॉवर न वापरता सॅटेलाइटला स्टॅबिलाइज करताय। त्याचा अर्थ की तुमचा जो अँटिना आहे तो तुम्ही ग्राउंड स्टेशनच्या अँटिनाकडे पॉइंट करताय विदाउट युजिंग एनी इलेक्ट्रिकल पॉवर। तो एक फायदा आहे। आणि दुसरी युटिलिटी अशी आहे की दोन हॅम ग्राउंड स्टेशन जे असतात ते एकमेकांसोबत कम्युनिकेट करू शकतात थ्रू स्वयं सॅटेलाइट। तन्मयला मला प्रश्न विचारायचा आहे की हा उपग्रह बनवण्यासाठी तुम्ही किती कष्ट घेतले, किती दिवस लागले तुम्हाला हा उपग्रह बनवण्यासाठी, आणि काय काय अडचणी आल्या, त्या अडचणींवर तुम्ही कशी मात केली। तर हा उपक्रम, हा जो COEP सॅटेलाइट इनिशिएटिव्ह, हा जो आमचा क्लब आहे तो लेट 2008 मध्ये चालू झालेला आहे। तर आता जो 2016 मध्ये याची लॉन्च झालेली आहे। तर हा 2008 ते 2015 पर्यंत स्वयंची निर्माता झालेली आहे। तर मग हा असा एवढा मोठा कालावधीचा हा प्रोजेक्ट आहे। तर याच्यात अडचणी अशा होत्या की इंजिनिअरिंग चॅलेंजेस भरपूर होते। जसं की आपले नॉर्मल इंजिनिअरिंग सिस्टम्स जे लँडवर चालतात ते स्पेसवर नाही चालत। स्पेसमध्ये व्हॅक्यूम असतं, तर स्पेस ग्रेड टेक्नॉलॉजी हे आम्हाला अडॉप्ट करायची होती। तर याच्यावरती मेन चॅलेंजेस होते। नंतर परत आम्ही स्टुडंट्स आहोत, तर आम्हाला कशी एकदम बेसिक नॉलेज असतं, तर बेसिक नॉलेज यूज करून आम्हाला ते इम्प्लिमेंट करायचं होतं जे ॲक्च्युअल स्पेसमध्ये चालणार आहे। तर मग हे एक मोठं चॅलेंज होतं। बाकी इंजिनिअरिंग चॅलेंजेस किंवा जे पण आम्ही टेस्ट करतो ते चॅलेंजेस तर येतात। सर्वात मोठं चॅलेंज होतं इंटिग्रेशन। जे पण आमचे 5 सबसिस्टम्स आहेत आणि पूर्ण जेवढा पण सॅटेलाइटचे जेवढं पण इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स पार्ट आहे त्याला इंटिग्रेट करण्यात जेवढी मेहनत लागली आहे ती खूप जास्त आहे। आणि आम्ही खूप आमचे सिनियर्स आणि आम्ही खूप जास्त मेहनत केली आहे, रात्रोनरात्र जागत या प्रोजेक्टला सक्सेसफुल केलेला आहे। नितीन, मला तुला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही उपग्रह बनवला, मात्र इस्रोनं तो अवकाशात पाठवला। इस्रोशी तुम्ही कसा संपर्क साधलात, उपग्रह पाठवण्याचा निर्णय कसा झाला, यासाठीची प्रक्रिया काय होती आणि हा अनुभव कसा होता। पहिले तर इस्रोला आमच्या सिनियर्सनी हे केलं, अप्रोच केलं की आम्हाला असा उपग्रह बनवायचा आहे आणि कॉन्सेप्ट प्रपोज केली की आम्हाला असं पेलोड असा करायचा आहे। सर तो त्याच्यानंतर इस्रोने आमच्यासोबत एक मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केलं की आम्ही तुमचा सॅटेलाइट लॉन्च करू असं। ते झालं 23 मे 2013। सो तेव्हा ठरलं की म्हणजे इस्रो आमचा उपग्रह लॉन्च करणार आहे। आणि एखाद्या सॅटेलाइट बनवण्यात खूप सारे फेजेस असतात। जसं 3 मॉडेल बनवायचे असतात, प्रिलिमिनरी मॉडेल, नंतर क्वालिफिकेशन मॉडेल आणि फ्लाईट मॉडेल। तर याच्यातला फ्लाईट मॉडेल हा असतो जो स्पेसमध्ये जातो। क्वालिफिकेशन मॉडेलवर टेस्टिंग केल्या जातात, ज्या आम्ही खूप साऱ्या इस्रोच्या फॅसिलिटीजमध्ये केल्यात। किती मोठं यश तन्मय तुम्ही मानता हा उपग्रह बनवणं आणि तो अवकाशात पाठवणं, याआधी असा कधी प्रयत्न तुम्ही केलेला होता का, किंवा कोणत्याही विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीने प्रयत्न केला होता का।
हे आमच्यासाठी एक भारतीय विद्यार्थी असून हे एक मोठी गर्वाची गोष्ट आहे, कारण की हे भारतीय विद्यार्थ्यांनी फार कमी असे कॉलेजेस आहेत ज्यांनी सॅटेलाइट लॉन्च केलेलं आहे. त्यातलं एक IIT मद्रास आहे. तर आमचं हे दुसरं किंवा तिसरं कॉलेज आहे ज्यांनी स्टुडंट सॅटेलाइट पूर्ण विद्यार्थ्यांनी बनवलेलं सॅटेलाइट आहे. आणि त्याच्यात आमच्या कॉलेजची म्हणजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे यांची या कॉलेजच्या संस्थेने आणि मॅनेजमेंटने खूप मदत केलेली आहे आम्हाला. तर हे आमच्यासाठी खूप मोठं यश आहे आणि हे फार कमी विद्यार्थी करतात असं मला वाटतं. बरं, तुम्ही अजूनही काही उपग्रह बनवण्याचा विचार करताय. हे उपग्रह कसे असतील, ते केव्हा पाठवण्यात येणार आहेत, त्यासाठी काय तयारी सुरू आहे? आमचं आता जसं स्वयं लॉन्च झालेलं आहे तर आम्ही इथेच थांबणार नाही आहोत. आमचा सेकंड प्रोजेक्टचा आम्ही डिझाईन फेजमध्ये आहोत सध्या. आणि पुढे काय होणार ते आम्ही ठरवलेलं आहे. पण आमचं सध्या आम्ही इनिशियल स्टेजमध्ये आहोत सेकंड प्रोजेक्टच्या. तर ते सांगणं कठीण आहे की ते कधी पुढे लॉन्च होईल. काय उपग्रहाच्या माध्यमातून second project तुम्हाला वर काम चालू प्रयत्न केलेलं आहे. करायचा आहे? या उपग्रहांनी काय मदत होऊ शकेल, किंवा जे भारतातले लोक आहेत, आपले रहिवासी आहेत, त्यांना काय सुविधा उपलब्ध करून दिल्या जाऊ शकतात या उपग्रहाच्या माध्यमातून, यासाठी तुमचा प्रयत्न आहे? हे आमचं जे स्वयं आहे त्याची मेन युटिलिटी आहे ती आहे मेसेजिंग. म्हणजे ग्राउंड स्टेशन A ऑन अर्थ वर एक मेसेज पाठवेल, तो ग्राउंड स्टेशन B ऑन डिफरंट लोकेशन. हा त्याचा मेन उद्देश आहे. मेसेजिंग हा स्वयंचा मेन उद्देश आहे. आणि आमचे सायंटिफिक ऑब्जेक्टिव्ह होता पॅसिव्ह स्टेबिलायझेशन. जसं नितीनने माझ्या सिनियरने सांगितलं, पॅसिव्ह स्टेबिलायझेशन हे एक सायंटिफिक डेमॉन्स्ट्रेशन होतं. आणि भारताच्या लोकांचं म्हणायला गेलं तर आता आपण सपोज सॅटेलाइट्स वेदर सॅटेलाइट्स किंवा जे पण अर्थक्वेकला प्रेडिक्ट करणाऱ्या सॅटेलाइट्स असतात त्याच्याने आपण खूप जनाची हे टाळू शकतो, मृत्यू टाळू शकतो. तर अशा रीतीने उपग्रह यांचा हा नॉर्मल पीपलला मदत करतं. बरं नितीन, मला तुला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही ॲडव्हान्स स्टेजचे उपग्रह बनवण्यासाठी आत्तापासूनच प्रयत्न सुरू केलेले आहेत. तुम्ही काही महत्त्वाच्या टप्प्यावर आहात, पण या उपग्रहांच्या माध्यमातून काय मदत करायची? जसा मी प्रश्न तन्मयला विचारलेला होता, पण पुढे जाऊन जेव्हा तुम्ही व्यावसायिक स्पर्धेमध्ये उतरता तेव्हा एक मोठी लक्ष्य किंवा मोठं उद्दिष्ट घेऊन तुम्ही उतरत असता. भविष्यासाठी तुमच्या काय योजना आहेत? उपग्रहानं काय मदत करावी अशा तुमच्या योजना आहेत? आमचा जो सेकंड सॅटेलाइट आहे त्याला इस्रोच्या रिस्पॉन्ड प्रोग्राम, जो रिसर्च प्रोग्राम आहे इस्रो फंडेड, त्याच्याकडनं 20.6 लाख फंडिंग भेटलेलं आहे. आणि जो आमचा नेक्स्ट सॅटेलाइट असेल तो एक सायंटिफिक डेमॉन्स्ट्रेशन असेल, प्लस त्याचं सध्या तरी असं चाललं की युटिलिटी विल बी रेडिएशन मॉनिटरिंग. म्हणजे स्पेसमध्ये जे रेडिएशन्स आहेत त्याला कॅरेक्टराईज करायचं ओव्हर द ऑर्बिट. आणि सेकंड सॅटेलाइट मिशन विल बी ट्राईंग टू रेज इट्स ऑर्बिट, म्हणजे जी त्याची हाईट आहे ती वाढवायचा प्रयत्न करेल युझिंग सोलर सेल्स. म्हणजे सोलर एनर्जी वापरून आम्ही आमच्या सॅटेलाइटची हाईट वाढवणार आहे, जी लोक नॉर्मली थ्रस्टर्स वगैरे वाढवतात. बरं, सो असा सेकंड मिशनचा उद्देश आहे. सो आणि जो स्टुडंट सॅटेलाइट इनिशिएटिव्ह आहे इस्रोचा, त्यांचं मोस्टली असं उद्दिष्ट असतं की स्टुडंट लोकांना इन्व्हॉल्व करणं सॅटेलाइट बिल्डिंगमध्ये, स्पेसमध्ये. सो ते तर सॅटिस्फाय होतच. या ठिकाणी तू उल्लेख केला की विद्यार्थ्यांना या प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्व करून घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र तुम्ही जो उपग्रह बनवलेला होता, तुमची जी कल्पना होती ती खास तुम्ही इस्रोसाठी बनवलेली होती? तुम्हाला खरोखर असं वाटलेलं होतं की हा उपग्रह जो आहे तो अवकाशात पाठवता येईल? ती एक्झॅक्टली इस्रोसाठी नव्हती बनवली, पण म्हणजे आमच्या सिनियर्स लोकांना असा विचार आला की आपण पण असं करू शकतो. सो त्यांनी इस्रोला आयडिया प्रपोज केली. इस्रोला पण वाटलं की धिस आयडिया विल वर्क. सो मग नंतर आम्ही सगळं पुढचं काम केलं. आणि हे जे प्रत्येक गोष्ट असतं, म्हणजे एखादा कॉन्सेप्ट पण त्याला पण रिगोरस ह्याच्या थ्रू जावं लागतं, रिव्ह्यू थ्रू जावं लागतं, ज्याच्यात इस्रोचे सायंटिस्ट आम्हाला प्रश्न विचारतात, अशा रीतीने. सो कॉन्सेप्ट व्हॅलिडेशन इज इम्पॉर्टंट. बरं, मला तन्मयला प्रश्न विचारायचा आहे की किती मेहनत घेतली तुम्ही हा उपग्रह बनवण्यासाठी? म्हणजे अनेक लोक म्हणतात की आम्ही इतके तास काम केलं तेव्हा आम्हाला हे फळ मिळालं. खरी परिस्थिती तुमच्याबाबत काय आहे? उपग्रह बनवण्यासाठी तुमची टीम किती जणांची होती आणि तुम्ही कशी मेहनत घेतली? हा जसं मी सांगितलं, हा 2008 मध्ये चालू झालेला प्रोजेक्ट आहे.
तर आमचे सिनियर्स यांनी हा उपक्रम म्हणजे ठरवलं की हा सॅटेलाइट असा बनवायचा. मग नंतर याच्यात आमचे सध्या करंट टीम आहे 40 मेंबर्सची. त्याच्यात फर्स्ट इयर ते फायनल इयर हे सगळे वेगळ्या वेगळ्या ब्रँचेसचे मुलं असतात. सगळ्या डिसिप्लिन्सचे इलेक्ट्रिकल, ENTC, इन्स्ट्रुमेंटेशन अँड इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग असे इत्यादी ब्रँचेसची इन्व्हॉल्वमेंट असते. नंतर मग तुम्ही जसं म्हटलं किती मेहनत केली, तर आम्ही स्वतःच एक ड्यू डेट्स ठरवतो. त्याच्यानुसार आम्हाला तो जो रेकॉर्ड आम्ही जो ठरवतो तेवढ्या याच्यात आम्हाला कंप्लीट करायचंच असतं. मग त्याच्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो आणि रात्रभर जागून अशा छोट्या छोट्या टास्कची आम्ही पूर्ण करतो. तर त्याच्याने हा असा छोट्या छोट्या टास्क केल्याने आम्ही हा एक पूर्ण स्वयं असा बनवलेला आहे. तुम्हाला काही टार्गेट देण्यात आलेलं होतं का जेव्हा नासानं इस्रोनं तुमच्याबरोबर संपर्क साधला आणि आपण असा एक प्रयोग करतोय, उपग्रह तयार करून तो अवकाशात पाठवण्याचा विचार करतोय असं जेव्हा तुम्हाला सांगितलं, अमुक एका वेळेमध्ये आम्हाला हा उपग्रह बनवून हवा, तो अशाच पद्धतीचा हवा, असं काही बंधन होतं का? तुम्हाला मोकळीक देण्यात आलेली होती उपग्रहाचं डिझाईन करण्यापासून त्याची स्पेसिफिकेशन ठरवण्यापर्यंत? नाही, इस्रोने असं काही ठरवलेलं नव्हतं की इतकी अशी ड्यू डेट दिलेली होती की याच डेटला तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. पण ते आम्ही कसं होतं की ते स्टेजेसमध्ये आम्ही पार केलं. पहिले ब्रेडबोर्ड मॉडेल, जे इंजिनिअरिंग मॉडेल असतं ते तयार करणं. मग त्याला जर ग्रीन फ्लॅग मिळाला तर आम्ही क्वालिफिकेशन मॉडेल तयार करणार. मग क्वालिफिकेशन मॉडेल हे सक्सेसफुल झाल्यावर आणि त्याचे सगळे एन्व्हायरमेंटल टेस्ट आणि फंक्शनॅलिटी टेस्ट संपल्यावर त्या फ्लाईट मॉडेलसाठी ग्रीन सिग्नल मिळतो. मग त्याच टेस्ट ज्या क्वालिफिकेशन मॉडेलवर झालेल्या असतात त्याच फ्लाईट मॉडेलवर होतात. आणि त्याला जेव्हा ग्रीन सिग्नल मिळतो इस्रोकडनं की आम्ही याला लॉन्च करू शकतो, तेव्हा हे लॉन्च होतं. म्हणजे असं टार्गेट नसतं ते. आणि हे असं एकदम असे 2-2 वर्षाचे असे हे असतात, स्टेप्स असतात, ते क्लिअर करायला लागतात. स्टार्टिंग फ्रॉम इंजिनिअरिंग मॉडेल, क्वालिफिकेशन मॉडेल आणि नंतर मग फ्लाईट मॉडेल हे स्पेसमध्ये जातं. मग हे स्पेस मॉडेलवर जेव्हा फंक्शनॅलिटी आणि एन्व्हायरमेंटल टेस्ट होतात, नंतर मग इस्रो याला ग्रीन सिग्नल देतो टू बी लॉन्च. मग नंतर ते एक प्रॉपर अप्रोप्रिएट लॉन्च बघून मग ते लॉन्च करतात. तर मी ही जे आजचे जो लॉन्च आहे हे अप्रोप्रिएट लॉन्च होती आमच्या दृष्टीने पण आणि त्यांच्या दृष्टीने पण, म्हणून आज हे स्वयं लॉन्च झालेलं आहे. ॲप्रोप्रिएट लॉन्च होती. नितीन, या ठिकाणी हा शब्द वापरण्यात आला. मात्र लॉन्चिंग होण्याच्या आधी मनामध्ये नेमकी काय भावना होती? अनेकांना भीती वाटते की आपला प्रयोग यशस्वी होईल की नाही. इतके सगळे टप्पे पार केल्यानंतर जेव्हा उड्डाण होत होतं, प्रक्षेपण होत होतं, तेव्हा नेमकी भावना काय होती मनामध्ये? भीती वाटत होती का कॉन्फिडंट होतात तुम्ही सगळे की होणार ते व्यवस्थित होणार? नाही, PSLV वर तर कॉन्फिडन्स सगळ्या भारताचा आहे, कारण PSLV अजून पण फेल झालेलं नाही आहे. सो आम्हाला कॉन्फिडन्स होता की आमचा सॅट तर लॉन्च होणारच आहे. आता हे बघायचं आहे की आमचा सॅट म्हणजे जे सायंटिफिक ऑब्जेक्टिव्ह आहे ते किती लवकर अचीव करतं. म्हणजे ते सायंटिफिक ऑब्जेक्टिव्ह इज टू अचीव स्टेबिलायझेशन. आता त्याला 10-15 दिवस लागतील, मिनिमम 7 डेज आणि मॅक्झिमम 15 दिवसाचं एस्टिमेशन आहे. सो ते झाल्यावर आमचं सॅटेलाइट सक्सेसफुल मानण्यात येईल. म्हणजे त्याचे पण ॲक्च्युली फेजेस आहे की पार्शियल सक्सेस आणि फुल सक्सेस असं. सो आता सध्या तरी आम्ही म्हणजे पहिल्या बीकनसाठी वाट बघतोय सॅटेलाइटच्या. बरं, नितीन आणि तन्मय, पहिला सिग्नल असा समजा. मी तुमच्या दोघांचे आभार मानतोय. तुमच्या दोघांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतोय, कारण तुम्ही जे काम केलेलं आहे त्यामुळे फक्त पुण्याचीच नाही, महाराष्ट्राचीच नाही, तर संपूर्ण देशाची मान उंचावलेली आहे. या विद्यार्थ्यांनी उपग्रह तयार केला जो आज प्रक्षेपित करण्यात आलेला आहे PSLV C34च्या माध्यमातून. आणि आपण बघतोय की एक मोठी ऐतिहासिक कामगिरी या ठिकाणी इस्रोनं केलेली आहे. एकाच वेळेला 20 उपग्रह अवकाशात सोडण्यात आलेले आहेत. आपण काही वेळापूर्वी जे उपग्रह बनवणारे होते नितीन आणि तन्मय त्यांच्याशी बातचीत केली की हा उपग्रह नेमका कसा असेल. त्यांच्याकडनं ही माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि एक मोठं यश या ठिकाणी इस्रोला मिळालेलं आहे. आणि हे PSLVच्या माध्यमातून उपग्रह पाठवण्यात आलेले होते अवकाशामध्ये. बरं, ही जी कामगिरी आहे ती कामगिरी भारतासाठी किती महत्त्वाची आहे आपण जाणून घेणार आहोत अरविंद परांजपे यांच्याकडनं. परांजपे सर, या चर्चेमध्ये तुमचं स्वागत आहे. भारतासाठी ही कामगिरी किती महत्त्वाची आहे असं तुम्हाला वाटतं? धन्यवाद.
आता ह्याच्यामध्ये आपण खरं म्हणजे मी सध्या काय बोलणार, किती महत्त्वाची, अत्यंत महत्त्वाची कामगिरी आहे. आणि 20 उपग्रह आपण एकामागोमाग एक सोडले, ही कितीतरी मोठी कामगिरी आहे. ह्याच्यापूर्वी अशी कामगिरी फक्त रशिया आणि अमेरिकेने केली होती. त्यामुळे हे इस्रोच्या शास्त्रज्ञांचं, तंत्रज्ञानांचं, त्या इंजिनियर लोकांचं कितीतरी मोठं यश आहे. आणि त्यामुळे आपल्याला ही, आपल्या देशासाठी तर ही नुसतीच प्रचंड महत्त्वाची कामगिरी आहे. एवढंच नव्हे तर ह्या सॅटेलाईटबरोबर 2 सॅटेलाईट विद्यार्थ्यांनी बनवलेले सोडलेले आहेत. आपल्या पुणे इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आणि चेन्नईच्या विद्यार्थ्यांनी सॅटेलाईट सोडलेत. म्हणजे एक प्रकारे आपल्या तरुण पिढीसाठी सुद्धा ही किती महत्त्वाचं एक उदाहरण आपण समोर ठेवलेलं आहे, की अगदी अशा इस्रोसारख्या याच्यामध्ये तुम्ही कॉलेजमध्ये राहून भाग घेऊ शकता. कारण मला आठवतं आहे की माझ्या लहानपणी इस्रोसाठी किंवा मोठे असताना सुद्धा की तुम्हाला सॅटेलाईट लॉन्च बघायला जायचे तर केवढी पर्वणी असते. आणि इथे हे विद्यार्थी स्वतः आपले सॅटेलाईट बनवतायत, अंतराळामध्ये सोडतायत. तर हे आपल्यासाठी कितीतरी म्हणजे खूप खूप महत्त्वाची बाब आहे, प्रशंसनीय बाब आहे. आणि ह्या मुलांचं तर कौतुक करावं तितकं थोडं आहे. गेली जवळजवळ 8 वर्ष ही मुलं, म्हणजे ह्यांचे सिनियर्स, आता मी असं ऐकून आहे की जवळजवळ 180 विद्यार्थ्यांनी याच्यात भाग घेतला. त्यांचे शिक्षक होते आणि शिक्षकांनी मार्गदर्शन देऊन ही कामगिरी त्यांनी पूर्ण केली. आता ह्या बाबतीत आणखीन गोष्ट आपण जर सांगायची म्हटलं तर सॅटेलाईट जर लॉन्च जेव्हा आपण करतो, सॅटेलाईट आपण पाठवतो, तर ती एक छोटी प्रक्रिया नसते की तुम्ही एक उपकरण तयार केलं आणि ते पाठवलं. तर ते अनेक वेळेला इस्रोला जातं, प्रत्येक कॉम्पोनंट त्याचा तपासला जातो. त्याच्यानंतर तो स्पेस वर्दी आहे का नाही, म्हणजे त्याला आपण रॉकेटच्या माध्यमातून जेव्हा आपण सोडतो तर त्याला खूप व्हायब्रेशन्समध्ये व्हायब्रेशन, त्याच्यानंतर टेम्परेचर, ह्याच्यामध्ये जाऊन पुढे त्याला सोसावं लागतं त्या उपकरणाला. तर ही सगळी परीक्षणं होऊन त्याच्यात पास होऊन इस्रोने हा निर्णय घेतला की आता हे दोन्ही सॅटेलाईट जे आहेत ते आपण कक्षेमध्ये टाकण्यासाठी आता हे तयार आहेत. आणि मग त्यांना पाठवलं. तर ही फार फार मोठी कामगिरी आहे ह्या मुलांसाठी आणि त्यांचं खरंच कौतुक करावं तितकं थोडं आहे असं मला वाटतं. आणि आपल्या देशासाठी तर आता कार्टोसॅट जर आपण म्हटलं तर इतका महत्त्वाचा आता हा सॅटेलाईट आहे. ह्याच्या आधीचे 3 सॅटेलाईट गेले की ज्यांनी आपल्या देशाचा नकाशा तयार करण्यासाठी त्याचा उपयोग करण्यात आला. आणि हा कार्टोसॅट तर आपल्याला आपलं जो समुद्री सीमा आहे, त्याच्यानंतर डोंगर भाग आहेत, म्हणजे दऱ्याखोऱ्या आहेत, रस्ते आहेत, किंवा आपले रुरल आणि अर्बन भाग आहेत, तिथे वसाहत कशी वाढतीये किंवा कमी होतीये, ह्याची सगळी माहिती हा आपल्याला देणार आहे. आणि ज्याचा अर्थातच उपयोग जे शासनकर्ते आहेत की पुढचा निर्णय कसा घ्यावा, तिथे काय आपल्याला बदल करणं अपेक्षित आहे, ह्याच्यासाठी या सगळ्यांचा उपयोग होणार आहे. तर एकूण काय आपण म्हणू शकतो की आपल्या देशासाठी ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे की हे इतकं यशस्वीपणे आपण उड्डाण हे केलेलं आहे. आता तुम्ही म्हणालात तर मी आणखीन एक थोडंसं म्हणेन की अगदी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी मी माझ्या काही सहकाऱ्यांच्या बरोबर बोलत होतो आणि म्हटलं की आज इस्रोचं यशस्वी उड्डाण झालं. तर लोकांनी म्हणजे आता ते म्हटलं की हो, आता त्याच्यात नवीन काय आहे, इस्रो तर आता काय त्याचे सगळेच उड्डाण यशस्वीच होतात. आता कुठे आपण ऐकलंय का कधी की पडतं. म्हणजे इतकं आता कॉन्फिडन्स आपल्यामध्ये निर्माण झालेलं आहे की परदेशातले लोक सुद्धा ह्या बरोबर सॅटेलाईट पाठवत आहेत. म्हणजे आपले 3 आणि इतर देशातले 17 असे इतके 20 सॅटेलाईट आपण पाठवले. प्रचंड महत्त्वाची कामगिरी आहे.